मी 20 वर्ष मेडिक्लेम प्रीमियम भरला आणि काहीच नाही याचा यूज झाला, तर मला असं वाटतं इट्स अ वेस्ट ऑफ मनी. त्यापेक्षा मी म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो ना. लास्ट वीकच असं झालं, एका क्लायंटनी असंच सेम की मेडिक्लेम नको, ते पैसे फुकट जातील, मला काही एवढ्यात होत नाहीये असं करून म्युच्युअल फंडमध्ये 30,000ची एसआयपी सुरू केली. आज 5 वर्षातनं साधारण 25-26 लाखाचा छान पोर्टफोलिओ पण झालाय त्याचा, कारण 15% रिटर्न मिळतात आज मार्केटमध्ये. पण लास्ट वीकच त्याला मेडिकल इमर्जन्सी घरात आल्यामुळे 15 लाख रुपये त्यातनं विड्रॉ करायला लागले. मग आज या वेळेला त्याचा पोर्टफोलिओ टॉसवर गेला. मग आता जे कंपाऊंडिंग झालं असतं ते गेलं. जर इथे योग्य मेडिक्लेम असता त्याचा, तर मेडिक्लेम कंपनीने हे सगळे पैसे पे केले असते, त्याचा पोर्टफोलिओ कंटिन्यू राहिला असता. सगळ्यात महत्वाचं काय झालं असतं की इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट राहिली असती, प्लस मेडिकल इमर्जन्सी हँडल करता आली असती. हीच वेळ जर आज आपल्यावर आली आणि इन्शुरन्स पॉलिसी नाहीये, तर मग हॉस्पिटलायझेशनची बिलं कशी भरणार आपण? म्हणजे पण आपले सेव्हिंग्ज हलवणार आणि